जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाची बैठक चालू आहे आणि त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य आपल्याला दाखवतायत आमचे प्रतिनिधी कोंडीबा अनपट। तेव्हा थेट जाऊयात पाहण्यासाठी। आपल्या 50% मतदान केंद्रांना वेबकास्टिंग आपण करणार आहोत। तर 1036 जवळपास मतदान केंद्र आहे तिथे वेबकास्टिंग आपण करणार आहोत, ज्याचं लाईव्ह फुटेज आपण इथे घेणार आहोत। पूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे, ज्यामध्ये एका वेळेस सर्व मतदान केंद्रावरचं वेबकास्टिंग चालू आहे। वेबकास्टिंगमध्ये आपल्याला तिथे ॲक्च्युअल जे चालू आहे मतदान प्रक्रिया त्याच्या मधला जो एक व्ह्यू आहे तो एक असतो आणि बाहेरचा परिसर दोन व्यक्ती असतात वेबकास्टिंगचे कॅमेरा लावले, त्यामध्ये मतदाराची प्रायव्हसी जी आहे तर ती मेंटेन केली जाते। त्याच्या अपोजिट साईडला तो कॅमेरा लावला जातो, तिथं आपले अधिकारी वगैरे बसलेले असतात। त्या बाजूला जो वोटिंग कंपार्टमेंट आहे ते विरोधी दिशेला असतं। अशा पद्धतीची तयारी त्याच्यामध्ये केलेली आहे। वेबकास्टिंगद्वारे आपण ऑलरेडी मेसेज दिलेला आहे सगळीकडे, सगळ्या कॅन्डिडेटला, पॉलिटिकल पार्टीजला की यावेळेसच्या याच्यामध्ये मतदान केंद्रावरती कोणी अनधिकृत व्यक्ती गेलेला आहे, कोणताही अनुचित प्रकार झाला तर त्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे असेल, त्यामुळे तो एक एव्हिडन्स हा तुमच्या विरुद्ध यूज होऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही मतदारांना देखील मोबाईलचा वापर करून आतमधल्या मतदान प्रक्रियेचा फोटो काढणे, कोणाला न टाकता तो काढून व्हायरल करणे, अशा पद्धतीचे कोणतेही चुकीचे प्रकार करू नये याच्यासाठी सुद्धा वेबकास्टिंगचा यावेळेस नक्कीच फायदा होईल। दुसरंही आहे की एक मतदारांनाही निर्भयपणे मत देता यावं, कारण वेबकास्टिंग असल्यामुळं परिसरामध्ये कोणाच्या इन्फ्लुएन्स होणार नाही किंवा काही आपल्याला दबाव राहणार नाही अशी एक निर्भयतेची पण भावना मतदारांमध्ये तयार होते। असे वेगवेगळे त्यामध्ये उद्देश आहेत। वेबकास्टिंगची पहिलं आपलं लोकसभेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते वेबकास्टिंग याच्यामध्ये होत आहे। इतर सर्व अनुषंगाने पूर्ण प्रशासनाची तयारी झालेली आहे। आता जे आहे 6 वाजता प्रचार बंद होतो, तर 6 वाजता प्रचार बंद करण्याची सगळ्यांना सूचना दिली। सेन्सिटिव्ह गाव आहे, तिकडे काही कायदा सुव्यवस्था मागे झालेलं आहे किंवा काही मिश्र वस्ती विहार असतात किंवा 6 पोलिंग स्टेशन 8 पोलिंग स्टेशन असं जे आम्ही तिकडे करणार आहोत। त्याच्या अतिरिक्त आपल्याकडे 1267 12 to 6 7 होमगार्ड बंदोबस्तासाठी भेटलेले आहेत इलेक्शनसाठी, आणि पूर्ण जिल्ह्याचे तर 80% आपले पोलीस फोर्सची गाईडलाईन असतात, पण जो मॅक्सिमम पॉसिबल सगळी लावलीच आहे। त्याच्या अतिरिक्त 435 कर्मचारी आणि 50 अधिकारी बाहेरून आपल्याला मदत ॲडिशनल भेटलेली आहे। एवढा बंदोबस्त पुरेसा आहे। आता मी जस्ट बदनापूर आणि नंतर जालना फोर्सची ब्रीफिंगच करून आलो आहे, त्यामुळे मला येणं 5-7 मिनिट उशीर झाला, कारण आपला फोर्स पूर्णपणे रेडी आहे। आपण प्रत्येक बूथवर गाईडलाईन प्रमाणे बंदोबस्त लावलेला आहे। त्याच्या अतिरिक्त जेवढे सेक्टर मॅजिस्ट्रेट आहे झोन त्याच्यासोबत पॅरलली एक सेक्टर पोलीस ऑफिसर आणि त्याच्यासोबत 2 पोलीस 2 होमगार्ड असे 5-5 लोकांची टीम केलेली आहे। त्याच्या अतिरिक्त आपल्याकडे 3 RCP आहे, QRT आहे आणि प्रत्येक DYSP सोबत एक स्ट्रायकिंग अशी करीब 10 जिल्हा पोलीसची स्ट्रायकिंग आणि 45 जो बाहेरची आली आहे फोर्स त्यांची स्ट्रायकिंग केली आहे, सो दॅट जर कुठे काही इव्हन जर किरकोळ घटना पण आहे तरी 5-7 मिनिटांमध्ये पोलीस पोहोचली पाहिजे, त्याप्रमाणे आपला पूर्णपणे नियोजन आहे। सर, अपन ने पेड न्यूज के बारे में कमिटी बनाई थी, पूर्ण पेड न्यूज बोलत लोकांना तो आचारसंहितेचा गुन्हा घेतला आहे। आणि दुसरं म्हणजे रजिस्ट्री ऑफिसमध्ये पोस्टर सापडले बातचीत होतं, म्हणजे BM निबंधक कार्यालय आहे तिथं मुद्रांक माफी योजनेत पोस्टर लावले। दुसरा याच्याशी रिलेटेड विषय आहे की तुम्ही ते माळी पिंपळगावमध्ये मंदिरामध्ये सभा घेतली होती विनापरवानगी, मला वाटतं तहसीलदारांना तुम्ही पाठवलं पण होतं, तिथं पंचनामा पण अहवाल पण झालाच आहे, तर त्या प्रकरणात अद्यापही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल नाही। मंदिरामध्ये माळी पिंपळगाव तर्फे जालना तिथे विनापरवानगी मंदिरामध्ये सभा घेण्यात आली, तुमच्याकडे तक्रारी आली होती, गावकऱ्यांनी केली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथं तहसीलदारांना तुम्ही पाठवलं होतं, त्याचा अहवाल बहुतेक तयार झाला आणि पाठवला आहे, तुला काय झालं ते कळलं। आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही लोकशाहीचा उत्साहाने साजरा करता, त्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन केलं पाहिजे, प्रामुख्याने निवडणूक विभागाचं। पण त्याला अशा कलेक्टर ऑफिस, प्रशासकीय इमारती अशा मर्यादा काय आहेत? सार्वजनिक ठिकाणी ह्या उत्सवाचं कुठं असं स्वरूप दिसत नाही, उत्साह दिसत नाही, मतदारांमध्ये तर मुळीच नाही, आणि उत्तरची टक्केवारी हे दाखवते की लोक मतदानाला जायला तयार नाही। तर कुणाचा कडाका वाढलाय?
नाही तर तुम्ही ही जी सजावट केली आहे ना, तुम्ही शिवाजी पुतळा चौकात करा, मामा चौकात करा, बस स्टँडवर सरकार दवाखान्यात करा, करा. याच्यात तर काही साहित्य तिथं लावायला लावा ना सर. आपल्या प्रशासकीय अधिकारी ते राहतात, वातावरण होतं गावामध्ये. आता काय कलेक्टरमध्ये प्रत्येक जण येतो असं नाही ना सर. कोणीच येत नाही. म्हणजे खानापुरती गेल्यासारखं वाटतं. तीन-चार प्रश्न झाले आहेत. बरं, SP ऑफिसला लावला तर बरं झालं. शिवाजीचा पुतळा पहिला क्वेश्चन